जय शिवराय मित्रांनो प्रलंबित असलेल्या खरीप पीक विमा 2024च्या वाटपाच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी 600 कोटीपेक्षा जास्त रकमेचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता, ज्याच्यापैकी आपण पाहिलं होतं की पूर्वी शेतकऱ्यांना जवळजवळ 334 कोटीच्या आसपासची रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेली होती। परंतु अद्यापही या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात पीक विमा वितरण होणं बाकी होतं। राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक असलेलं पूरक अनुदान सुद्धा जवळजवळ 121 कोटी रुपयाचं हे या पीक विमा कंपनीला देण्यात आलेलं होतं आणि याच्यानंतर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण केलं जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या। परंतु तरी देखील पीक विमा कंपनीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली नव्हती। मित्रांनो, याच्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन करण्यात आलेलं होतं। वेळोवेळी याचा पाठपुरावा करण्यात आलेला होता। श्वेता महाले असतील किंवा या जिल्ह्यातील असलेले लोकप्रतिनिधी असतील यांच्या माध्यमातून देखील वेळोवेळी या पीक विम्यासाठी पाठपुरावा केला जात होता आणि अखेर याच मंजूर असलेल्या पीक विम्यापैकी 212 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वितरण हे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। याच्यामुळे आता जवळजवळ 68,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, जवळजवळ 40 ते 45% पीक विमा हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा वाटप होणं बाकी होतं, त्यापैकी आता या 212 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, अशाच प्रकारे 2024 मधील इतरही भरपूर सारे जिल्हे पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि ज्या ज्या जिल्ह्याबद्दल अपडेट उपलब्ध होतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।